तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये फरक करावाच लागणार आहे. म्हणजे तुम्ही ना जेवणाच्या पद्धतीत आणि जेवण याच्यात फरक जर नाही केला तर तुम्ही तुमच्या मोठमोठ्या आजारांना निमंत्रित करणार आहे शरीरासाठी. काय होत आहे की आपण काय म्हणतो की मी तर हे तर लहानपणापासून खाताला आत्तापर्यंत काही त्रास नाही, मी तर आजपर्यंत एवढं खात होतो आता काही त्रास नाही, आताच कसं काय त्रास. तर कारण शरीराची काही कॅपॅसिटी असते आणि ती कॅपॅसिटी जर संपायला लागली तर शरीर मोठमोठ्या आजारांना निमंत्रित करतं. आणि मग ते आजार म्हणजे काय, का जास्त खाऊन झालेले आजार असतात किंवा काहीतरी असतात. म्हणजे ना बॉडीमध्ये जास्त खाऊन झालेले आजार पण खूप साऱ्या प्रकारचे असतात. तर हे आपल्याला खायचं किती आहे, कसं खायचं आहे आणि कोणत्या वेळेला खायचं आहे, ह्या 3 गोष्टी ना आपल्याला कळणं गरजेचं आहे. ह्या जर 3ही गोष्टी नाही कळल्या तर तुमचं शरीर नाही चालत चांगलं. तर मोठमोठ्या आजारांना 100% निमंत्रित केलं जातं शरीराकडून. आणि मग ते आजार केलेलं जे काही ते रिकवर होत नाही का, आता तुमची लाईफस्टाईल खराब आहे. जसं तुमचं वय बदलतं आहे तसं तुमचं जेवण बदललं पाहिजे. जसं वय बदलतं जेवणाची पद्धत बदलली पाहिजे. जसं वय बदलतं त्या प्रमाणे जेवण केलं पाहिजे. आपण जर तुम्ही आता 10-20 वर्षापूर्वी जेवढं खात होते तेवढं आता जर खात असाल तर तुमचं शरीर नाही काम करणार, नाही होत तर सगळं काही. तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉर्मल राहायचं आहे आणि शरीराची रिक्वायरमेंट कळून घ्यायची. तुम्हाला जर अजून गोष्टी कळायच्या असेल ना तर आमचं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सेशन असतात. सकाळी 6:45ला ऑनलाईन असतो, 8:30ला ऑफलाईन असतो. तर तुम्ही नक्की विचारू शकता, मी तुम्हाला नक्की गायडन्स करेन.